नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत। जग कुठे चाललेलं आहे आणि आपण कुठे चाललेलो आहोत असा प्रश्न निर्माण होतो। मी कालही उल्लेख केला की अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात व्यापक आंदोलनं सुरू आहेत। ट्रम्प यांच्या विरोधात मेक्सिको असेल, कॅनडा असेल, युरोप असेल, चीन असेल, हे त्यांच्या विरोधात गेले। देशातले लोकही विरोधात गेले, कारण एक बेजबाबदार राजकारणी म्हणून ट्रम्प यांनी स्वतःला वारंवार सिद्ध केलं आहे। तिथून आपण भारतात येऊ। भारतामध्ये काय काय समस्या आहेत तुम्हाला माहितीच असेल की आता बघा, CNGच्या किमती वाढल्यात, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढलेल्या आहेत, आता वाहतुकीचा खर्च वाढणार, सगळ्या जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढणार आहे। आता पेट्रोल डिझेलचे प्राइसेस वाढवले पण अजून ग्राहकांपर्यंत पोहोचले नाहीत, पण घरगुती गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत। म्हणजे महागाईचा आता आगडोंब कोसळेल आणि अमेरिकेच्या या धोरणांमुळे भारतामधले अनेक उद्योग नेस्तनाबूत होण्याची भीती आहे किंवा त्यांचा विस्तार कमी होईल, अनेकांच्या नोकऱ्या जातील। हे महत्त्वाचे आणि कळीचे प्रश्न आहेत। दुसरीकडे परीक्षांमधला गोंधळ वारंवार समोर येतो आहे आणि त्यामुळे विद्यार्थी बेजार झालेले आहेत। अशा सगळ्या वातावरणामध्ये महाराष्ट्रात काय चाललं आहे? महाराष्ट्रामध्ये गेले 2-2.5 वर्ष वातावरण पेटवण्याचे प्रयत्न चालले धर्म आणि जातीवरून। नितेश राणे हे वाटेल ते बेजबाबदार वक्तव्य करतात आणि त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। शेतकऱ्यांची कर्जमाफी घोषित झाली आणि प्रत्यक्षामध्ये आम्ही आता काही कर्जमाफी देऊ शकत नाही, म्हणजे जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं आणि आता आम्हाला शक्य नाही म्हणून कानावरती हात ठेवण्यात आलं। सरकारच्या डोक्यावरचं कर्ज वाढत चाललं आणि एका पाठोपाठ एक प्रकल्प हाती घेतले जातात केवळ महानगरांमध्ये। महाराष्ट्रात महानगरांच्या शिवाय दुसरा महाराष्ट्रच अस्तित्वात नाही जाऊन त्या तिथे काय होतं यांना माहिती, कारण महानगरामध्ये मोठमोठे प्रकल्प म्हणजे रस्ते, पूल, बंदरं, एअरपोर्ट्स आणि त्याची अनेक करोडो रुपयांची कंत्राटं ठेकेदारांना, लाडक्या कंत्राटदारांना देता येतात। प्रचंड भ्रष्टाचार रस्त्यांपासून ठिकठिकाणी चालू आहे आणि काही कामांना देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती आदेश दिला आहे, हे खरं आहे। पण हे प्रश्न आहेत ना महाराष्ट्राचे। आता महाराष्ट्रामध्ये पाणी साठा खालावलेला आहे, अगदी मुंबईमध्ये सुद्धा पाणी साठा खालावला आहे आणि मुंबईमधले प्रकल्प जे आहेत पाण्याचे, पाणी तरी प्यायला पाहिजे ना। भविष्य काळामध्ये मुंबईची लोकसंख्या तुम्ही इथे अनेक प्रकल्प झाले होते, मुंबईतली गर्दी वाढती आहे आणि पाण्याचे प्रश्न आहेत तिथे। आणि जे प्रकल्प हाती घ्यायला पाहिजे होते ते कागदावरतीच राहिलेले आहेत। हे सगळं बघितलं तर काळजी वाटावी अशी स्थिती आहे। आणि त्याचवेळी काय काय चाललंय बघा, स्मार्ट शहर प्रकल्प जो आहे मोदी सरकारचा तो पूर्णपणे अयशस्वी झाल्याची आकडेवारी पुढे आलेली आहे। मंत्र्यांच्या सचिवांना 4-4 महिने पगार नाही, मंत्र्यांच्या सचिवांना। ठेकेदारांचे बिलं थकलेले आहेत एकीकडे, आणि त्याचवेळी जातीयवाद कसा आहे बघा की भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रामदास तडस त्यांना वर्ध्याला गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला नाही। काय चाललंय बघा। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधल्या जी बेपरवाई प्रशासनाच्यामुळे एका बाईचा मृत्यू झाला, एका स्त्रीचा मृत्यू झाला। आमदार निवासामध्ये एका कार्यकर्त्याचा ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे मृत्यू झाला। आरोग्य व्यवस्थेची दैना आहे, शिक्षण व्यवस्थेची दैना आहे, महाराष्ट्र कर्जबाजारी झालेला आहे आणि आपण काय कुठल्या विषयाची चर्चा चालली मी तुम्हाला सांगतो। आणि पुन्हा पुन्हा याचाही उल्लेख केला आहे की महाराष्ट्राने 2024मध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्र दंगली झालेल्या आहेत आणि या महायुती सरकारच्या काळामध्ये सगळ्या देशामध्ये बदनामी झाली महाराष्ट्राची। महाराष्ट्रात धर्मांधतेचे विष कसं पेरलं जात आहे। आता रामनवमीच्या दिवशीचा उल्लेख करण्यासारखा आहे की रामनवमीला
सहार जो एअरपोर्ट आहे तो सगळा भाग जो आहे, अंधेरी मरोळ वगैरे जो भाग आहे, त्या ठिकाणी रामनवमीची मिरवणूक निघाली आणि औरंगजेबाची कबर, मग देशद्रोही वगैरे असं हा विषय काढून उकरून काढून गलिच्छ भाषेमध्ये घोषणा, म्हणजे तेरी माँ का आपण म्हणतो ना, पुढे शिवीगाळ असते, तिथे मुस्लिम वस्ती आहे त्यांना उद्देशून गलिच्छ शिव्या देण्यात आल्या. आणि त्यामध्ये कोण होते तर बजरंग दलाचे लोक होते, जे रिपोर्ट्स आले त्याच्यावर. आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणीचे आमदार कोण आहेत, मला वाटतं मुरजी पटेल, जे एकनाथ शिंदेच्या पक्षाचे. आता हे काय चाललंय तिथे रामनवमीच्या दिवशी अशा प्रकारच्या घोषणाबाजी काय चाललं, काय हेतू काय होता त्यामागे, कशासाठी हे केलं जातं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की अजून काही ठिकाणी म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी चाललेल्या आहेत. मी एक व्हिडिओ बघितला, तो आहे खारघरचा. आणि त्या खारघरमध्ये आणि त्याच्यामध्ये दलित बांधव होते आपले, जे आले होते रामनवमीच्या दिवशी मिरवणूक निघणं, यात्रा निघणं, लेझिम खेळणं, ढोल, हे सगळं हे होतंच. आनंद आपण साजरा करतो. मला आठवते माझ्या लहानपणी रामनवमीला पुण्यामध्ये इतक्या साधेपणाने सुंदरपणे रामनवमी व्हायची, उत्साह असायचा. सुधीर फडक्यांची गाणी लागायची रेडिओवरती, वाड्यावाड्यामध्ये चाळीमध्ये ती गाणी लागायची, घरं सजलेली असायची. आणि अनेक देवळामध्ये रामनवमीचा हा उत्सव फार साधेपणाने छान साजरा होता. आणि हे केवळ पुढेच नाही, महाराष्ट्रात ठिकठिकाणी. त्यामध्ये कोणाला आव्हान देण्याचा प्रयत्न नव्हता. हा आव्हान देण्याचा प्रयत्न कसा झाला की 2-3 वर्षापूर्वी हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री समोर आंदोलनाचा पवित्रा नवनीत राणाने केला. आणि त्याच्याच आगेमागे हा जो नमाज आणि भोंग्यांचा विषय निघाला. आणि मग राज ठाकरे यांनी सुद्धा हिंदुत्ववादाची अशी शाल पांघरून मग त्यांच्या सैनिकांनी स्वतः राज ठाकरे यांनी काही ठिकाणी पूजा केली, हनुमान स्तोत्र म्हणणं वगैरे हे सगळं सुरू झालं. हे पद्धतशीरपणे राजकीयाला एक स्वरूप होतं. आणि हे गेल्या काही वर्षातच सुरू झालं. आता हनुमान जयंती परत आहे. आता हनुमान जयंती चांगल्या पद्धती आपण कित्येक वर्ष साजरी करतो उत्साहाने, पण त्यामध्ये कुठल्या धर्माला आव्हान देण्याचा प्रयत्न असतो, तो अलीकडे वारंवार सुरू झाल्यासारखं दिसतं. हे प्रकार मी तुम्हाला सांगितलं की खारघरला ते सगळे एकत्र आले. ते त्या लोकांनी काय सांगितलं, तिथल्या काही लोकांनी, की आम्ही हिंदू एकत्र आणायचा प्रयत्न करतो. आणि कोणतरी एक स्वामी, म्हणजे या परिवारातला एक स्वामी बुवा कोणीतरी तिथे येणार होता आणि हा संदेश घेऊन, हिंदू एकतेचा घेऊन ठिकठिकाणी जाणार होता. आता रामनवमी आपण उत्साहाने साजरी करतो. ते हिंदुत्ववादी लोक संपूर्ण म्हणजे दलित बांधवांचं, आदिवासींचं, सगळ्यांचं हिंदुत्वकरण करण्याचा सपाटा चालू आहे. आणि याच्यामधून कुठल्या ना कुठल्या लोकांना आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. समाजातली एकता भंग पावेल अशा पद्धतीचे कामं चालू आहेत. मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे मी काही डेटाच गोळा केला आहे. जसं 2022 सालीमध्ये 22-23मध्ये 6 राज्यामध्ये दंगली झाल्या होत्या. 6 राज्यामध्ये. आणि त्या रामनवमीच्या वेळीच दंगली झाल्या होत्या. पण मी ज्यावेळी मुंबईत आलो त्यावेळी 1979 साली जमशेदपूरला दंगल झाली होती मोठी. रामनवमीच्या मिरवणुकीच्या निमित्तानेच ती दंगल झाली होती. आणि त्याच्यामध्ये जे त्या दंगलीची चौकशी, त्यामध्ये जास्त मुसलमान बळी पडले का ते 70-80 आणि हिंदूंचाही मृत्यू झाला. त्यामध्ये 100च्या वर 108-110 लोक बळी पडले. आणि त्यामध्ये दीनानाथ पांडे नावाचा आमदार, जो या संघ भाजप परिवारातला होता, तो त्याच्यामध्ये होता असा ठपका. एक आयोग नेमण्यात आला, त्या आयोगाने ठेवला. आणि त्यावेळी त्या भागात आदिवासीसुद्धा होते. आदिवासींचं हिंदुत्वकरण करण्याचा एक कार्यक्रम होता. बाळासाहेब देवरस येऊन गेले होते. आणि देवरस म्हणजे सरसंघचालक तेव्हाचे, ते सहसा अशा प्रकारचं प्रक्षोभक भाषण करायचं नाही, पण त्यांनी जरा कडक किंवा ज्याला म्हणतो आपण तिखट भाषण केलं, आक्रमक भाषण केलं. आणि त्याबद्दल सुद्धा काही
टिप्पणी करण्यात आली आयोगाकडनं किंवा अन्य जबाबदार लोकांकडनं की हे बरोबर झालं नाही म्हणून. आणि मग तिथे दंगल झाली, भीषण दंगल झाली जमशेदपूरला. आणि पुढे त्यावेळी जनता पक्षाची राजवट होती. बिहारमध्ये सुद्धा कर्पूरी ठाकूर ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला ते त्यांची राजवट होती. आणि त्यांचं सरकार गेलं या सगळ्या प्रकारामध्ये, ही दंगल झाल्यामुळे. दुर्दैवी गोष्ट आहे. आणि कर्पूरी ठाकूर हे तर मागास समाजाचे तारणहार समजले जातात, पण त्यांच्या सरकारच्या काळात झाल्यामुळे दुर्दैवाने त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की बाबरी मशीद हे सगळं प्रकरण झालं. त्याच्या अगोदर 1987 साली हाच रामनवमीच्याच याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये दंगल झाली. त्यानंतर अलीगडमध्ये 2006 साली दंगल झाली, 5 लोक मृत्यू पावले. 2009मध्ये आपल्या पुसदमध्ये, महाराष्ट्रातल्या पुसदमध्ये, म्हणजे पुसद हे वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचा जिल्हा, त्या ठिकाणी दंगल झाली आणि तिथे 51 दुकानं जाळण्यात आली. 2014मध्ये कानपूरमध्ये, मग 16मध्ये हजारीबाग म्हणजे त्या उत्तर बिहारमध्येच, 2018 पुन्हा बिहार, 2018मध्ये पश्चिम बंगाल, 2022मध्ये गुजरातमध्ये. हे सगळ्या रामनवमीच्या वेळी झालेल्या दंगली आहेत, हे आपण लक्षात घ्या. आणि आपल्याला आठवत असेल 2-4 वर्षापूर्वी JNUमध्ये, जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये एक डाव्यांची संघटना आणि बाकी अखिल भारतीय अभाविपची, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची संघटना, तिथे रामनवमीच्या दिवशी मांसाहार करायचा की नाही, द्यायचा की नाही, सर्व करायचं की नाही कॉलेजमध्ये, कॅन्टीनमध्ये, याच्यावरनं हाणामारी झाली तुंबळ. आणि JNUमध्ये डाव्यांच्या संघटनेचं जे वर्चस्व आहे ते मोडीत काढण्यासाठी म्हणून मग कन्हैया कुमारला सुद्धा टार्गेट करण्यात आलं. आपल्याला माहिती असेल, त्यांना देशद्रोही ठरवायचं, हे सगळं अभाविपांनी केलं. या सगळे संघ भाजप परिवाराच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी चालल्या. महाराष्ट्रामध्ये 2023मध्ये सुद्धा संभाजीनगरमध्ये, मालाडमध्ये, जळगावमध्ये दंगली झाल्या, हे लक्षात घ्या. आणि आज चित्र काय आहे की महाराष्ट्रामध्ये आता महानगरपालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत, नंतर जिल्हा परिषद आहेत, ग्रामपंचायती आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विशेषतः शहरांमध्ये हिंदू मुस्लिम वाद पटकन पेटतो, कारण लोकसंख्या दाट असते. लोक खरे एकोप्याने बंधुभावाने जगत आहेत, पण पटकन तुम्हाला मतं हवी असतील तर मग दंगल घडवा. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये हाच फॉर्म्युला केला आणि मतं मिळवली. मुझफ्फरनगरची दंगल बघा, म्हणजे भाजपने काय केलं तेव्हा. कैरानासारख्या भागामध्ये उत्तर प्रदेशमध्ये तिकडनं हिंदूंना पळून जायला लागतंय, अशा प्रकारचा एक चित्र निर्माण करण्यात आलं आणि वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला. पालघरमध्ये जे साधू आहेत त्यांची हत्या एका गैरसमजात झाली होती, तेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. त्यात उद्धव ठाकरे सरकारचा काहीही दोष नव्हता, पण त्यांच्यावरती आरोप करून देशव्यापी बदनामी करण्यात आली आणि योगी आदित्यनाथ त्यामध्ये पुढे होते. आता ही महाराष्ट्रात सुद्धा आता एक मुंबईच्या जवळ कुठेतरी एक जी अशी मिरवणूक निघाली, त्यामध्ये सुद्धा योगी आदित्यनाथ यांच्यासारखा एक माणूस अशा ओपन जीपमध्ये असतं ना, पुढे गाडीचं छप्पर हे असतात तिथे, असा एक तिथे माणूस उभा केला होता आणि तो हात करत होता सगळ्यांना. मला वाटतं नाला सोपारा का कुठे जायचे, आणि प्रचंड समुदाय गोळा झाला होता. हे कशासाठी केलं जात आहे, कशासाठी, याचं कारण काय याचं? तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर यांचा आहे महाराष्ट्र. या इथे जात आणि धर्मावरनं भेदाभेद केला जात नाही, सगळे एकतेने राहतात. आणि ही जी आपली सामाजिक जी वीण आहे, घट्ट समाज एक आहे, ती वीण उसवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि केवळ मतांसाठी हा केला जातोय. याच्यामध्ये कुठलाही प्रश्न असेल की आता औरंगजेबाची कबर, त्याच्या अगोदर अबू आझमींना कोणी सांगायचं की तुम्ही, म्हणजे अबू आझमींवरती आशीर्वाद भाजपचा असल्याचं बोललं जातं, अनेकांचं ते मत आहे. अबू आझमीने अचानकपणे औरंगजेबाबद्दल एकदम कौतुक उद्गार काढले, संताप आला लोकांचा साहजिक. पण त्यांना कोणी सांगितलं, कारण कोणाच्या स्क्रिप्टवरनं ते काम करतात, कोण सांगतं आणि त्यानुसार ते करतात, हे आपण लक्षात घ्या. अबू आझमींच्या स्टेटमेंटनंतर विधानसभेत गदारोळ,
नंतर मग औरंगजेबाची कबर उखडून टाकू असं म्हणायचं. मग नागपूरमध्ये नंतर दंगल झाली. त्यामध्ये केवळ हे सगळं हिंदुत्ववादी करताय असं मी बिलकुल म्हणत नाही आहे. मुस्लिम कट्टरवादीसुद्धा ते करतात. आणि मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने मोर्चा काढला आणि तो मोर्चा काढल्यानंतर त्यामध्ये महिला पोलिसांवरती त्यांचा विनयभंग झाला, हल्ला झाला, तो निषेधार्ह प्रकार होता. हे कोणीही काय बोलायचं म्हणजे स्पष्टच आहे. हे मी स्पष्ट सांगते, मी कोणा एका याची बाजू घेत नाही. पण बहुसंख्य जो समाज आहे त्याची जबाबदारी आहे की आपण कायदा सुव्यवस्था शांतता पाळणं आहे. कारण अल्पसंख्य समाज हा थोडा असतो. तुम्ही कोणी एक प्रकार केला तर अल्पसंख्य समाजावरती जास्त हल्ले होऊ शकतात. अल्पसंख्य समाज हा त्याला उचकवलं की तोही हे करतो. कधी कधी त्यांच्यामधले कट्टरवादी ते सुद्धा हल्ले करतात. नाकारण्याचं काहीच कारण नाही. पण आपल्याला या दंगली हव्या आहेत का विकास हवा आहे हा प्रश्न आहे. जर मोदींना 2047 समृद्ध भारत हवा असेल तर असे प्रकार चालतील का? हा सगळा विषय कुठून आलेला आहे? मी काय म्हणतोय की हे काय चाललेलं आहे? हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणून गुजरात प्रसिद्ध होतं. उत्तर प्रदेशमध्ये अशा पद्धतीने धार्मिक दंगे, धमकावणं, बुलडोझर प्रयोग हे चालतं. महाराष्ट्रात याला थारा नव्हता. तो गेल्या 2-3 वर्षात हे प्रकार सुरू झालेले आहेत आणि पद्धतशीरपणे सुरू करण्यात आलेत केवळ मतांसाठी. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता याचाच एक भाग म्हणून हे रामनवमीला काही झालं, आता हनुमान जयंतीला सुद्धा काहीतरी गोष्टी हे उचकवण्याचा प्रयत्न करतील म्हणून पोलिसांनी आणि सरकारने सावधगिरी बाळगली पाहिजे. पण प्रश्न असा आहे की आज मुंबईमध्ये बघा, राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यासंबंधी काही चांगली मांडणी केली. मी त्यांचं कौतुक केलं, अभिनंदन केलं. परंतु शेवटी ते म्हणाले की मी हे सगळं सांगतोय देवेंद्र फडणवीसांना, आम्ही तुमच्या मागे आहोत, आम्ही आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, पण आमचं ऐका तुम्ही, असं ते म्हणाले. आणि मग अचानकपणे कोणाच्या स्क्रिप्टवरनं हे प्रकार सुरू झाले म्हणजे अचानक बँकांमध्ये मराठी तुम्ही करा म्हणून एकदम मग मनसैनिक हाणामारीवरती उतरले. हाणामारीवरती झाल्यावरती ते संपूर्ण देशभर त्याची चर्चा झाली. हिंदी मीडियाने ते उचलून धरलं. आणि आता बिहारमध्ये निवडणूक आहेत, त्यामुळे थोडंसं हे प्रकार करायचे म्हणजे मनसेला कोणीतरी करायला सांगितलं आहे का हे असं. कारण मनसे ज्या प्रकारे वागतं त्यावरनं संशय येतो. आणि मग अचानकपणे आंदोलन थांबवण्यात आलं. हे सततच केलं जातं मनसेकडनं. म्हणजे बघा, 2 वर्षांपूर्वी म्हणजे उद्धव ठाकरे यांची मतं कमी करण्यासाठी म्हणजे उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी नाही आहेत असा आरोप करायचा. आणि मग राज ठाकरे हिंदुत्ववादी कसे आहेत? राज ठाकरे हिंदू जननायक आहेत असं म्हणायचं. आता हिंदू जननायक हा किताब त्यांना दिला कोणी माहीत नाही. मला त्यांनी स्वतःच घेतला स्वतःकडे. आता कोणी उद्या म्हणेल मी जगाचा सम्राट आहे म्हणून त्याला आनंद वाटत असेल तर जरूर म्हणावं त्याने. एखादा माणूस म्हणे मी सिकंदर आहे, एखादा माणूस म्हणे मी अलेक्झांडर म्हणजे हे आहे अलेक्झांडर द ग्रेट म्हणे या शब्दात म्हणे. एखादा म्हणे मी नेपोलियन आहे भारताचा. काही कोणी काही बोलू शकतं. पण हिंदू जननायक झाले ते. मग एकदम मराठीकडे ते वळले आणि आंदोलन हे लगेच मागे घेतलं. आणि मग देवेंद्र फडणवीस म्हणाले की नाही कायदा घेणं वगैरे काही चालणार नाही वगैरे, कायद्यानेच वागायला लागेल, पण तुमचे मुद्दे महत्त्वाचे आहेत ते आम्ही बँकांना सांगू आम्ही वगैरे वगैरे. मग उदय सामंतांनी त्यांना भेटणं. त्याच्या अगोदर दादा भुसे एकदा या मागच्या सरकारमध्ये शिंदे सरकारमध्ये असताना दादा भुसे आताही मंत्री ते घरी आले राज ठाकरेंच्या. पत्रकारांनी त्यांना विचारलं की बाबा एक आमदाराच्या घरी कसे येतात हे? तेव्हा राज ठाकरे म्हणजे पत्रकारांना वाटलं ते चिडतील आता या प्रश्नावर. शेजारी राज ठाकरे होते आणि दादा भुसे होते. ते हसले आणि म्हणे मी देऊ का उत्तर? तुम्ही दादा भुसेंना प्रश्न विचारला, मी उत्तर देतो. राज ठाकरे म्हणाले की बघा या सरकारच्या घोषणा काय, शासन आपल्या झाले म्हणून दादा भुसे माझ्या घरी आले. कबूल आहे, पण दादा भुसे अन्य सर्वसामान्यांच्या लोकांच्या घरी गेले होते का? नाही गेले. उदय सामंत तुमच्या घरी येतात, देवेंद्र फडणवीस तुमच्याकडे येतात,
एकनाथ शिंदे तुमच्याकडे येतात, तुम्ही त्यांच्याकडे जाता. पण मंत्र्यांनी राज ठाकरेंच्या घरी यावं, काय यावं? म्हणजे मंत्री म्हणून ना, तुम्ही जर व्यक्तिगत मैत्री म्हणून कोणी कोणाकडे जाऊ शकतं, संचार स्वातंत्र्य आहे सगळ्यांना. पण ही खटकणारी गोष्ट आहे. याचा अर्थ तुमची महायुतीशी जवळीक आहे आणि तुमचं फडणवीसांनी ऐकावं असं तुम्ही म्हणता. तुम्ही कधी त्यांना बिनशर्त पाठिंबा देता, कधी स्वतंत्र उमेदवार उभे करता, काही ठिकाणी त्याच वेळी मतदार संघामध्ये ॲडजस्टमेंट करता. पण सगळं हे जे आहे त्याचा हेतू आहे की उद्धव ठाकरे यांची मराठी मतं कमी करण्यासाठी म्हणून राज ठाकरे यांचा वापर सुरू. आणि याच्यामध्ये आता काय की उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी वादाकडं बाहेर दुसरीकडे गेलेत, भरकटलेत, ते काँग्रेसच्या नादी लागलेले असं दाखवण्यासाठी म्हणून मग राज ठाकरे एकीकडे जननायकसुद्धा आहेत आणि मराठी नायकसुद्धा आहेत अशी प्रतिमा एक निर्माण करायची. हे व्यवस्थित चाललेलं आहे. आणि मग तुम्हाला सांगतो की अचानकपणे एक शुक्ला नावाचा कुठल्या उत्तर भारतीय सेना काहीतरी नाव आहे त्या संघटनेचं, आणि सगळ्या या संघटना अखिल भारतीय असतात, त्यांनी अचानकपणे मनसेने जे मारहाण केली त्यामुळे त्यांची मान्यताच रद्द करा अशी एकदम थेट सुप्रीम कोर्टामध्येच याचिका दाखल, मान्यताच रद्द करून टाका. आता ही अशी जर मान्यता रद्द करायची असेल तर जवळजवळ प्रत्येक पक्षाची रद्द करायला लागली. कुठल्या तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कधी ना कधी कोणाला तरी चोप दिला असतो, कधी दुकान फोडलेलं असतं, कधी कोणाला धमकी दिलेली असते. हे असं सगळ्यांचीच मान्यता रद्द करा तुम्ही. शासकीय मालमत्तेचं रद्द, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं म्हणून मान्यताच रद्द करा असं तो म्हणाला. आणि ते शुक्ला असं म्हणाले की हे म्हणजे त्यांचा आरोप वेगळाच आहे की मनसेनी ह्या हल्ला करून एक प्रकारे हिंदुत्व, ब्राह्मण हिंदू, क्षत्रिय हिंदू यांच्यावरती हल्ले करतात. ते शुक्ला म्हणतात की हे जे चाबीवाले, पंक्चरवाले यांच्यावर हल्ले करत नाहीत ते, कारण ते सगळे मुसलमान असतात. म्हणजे ते काय सुचवत आहेत की यांच्यावरती हल्ले करा म्हणून, आणि सनातनी हिंदूंसाठी आम्ही लढतो असं ते शुक्ला म्हणतात. काय केलं लढून त्यांनी, काय आतापर्यंत काय दिवे लावलेत काहीच माहिती नाही आपल्याला. पण या प्रकारची एक प्रकारची दादागिरीची भाषा, आणि शिवाय हिंदुत्ववादी आणि सनातनी हिंदुत्ववादी आहोत आम्ही असं ते म्हणतात. आणि राज ठाकरे हे बाटले का काम करत आहे असं ते म्हणतात म्हणजे हिंदूंमध्ये. आता हे मग त्याला मनसेने त्यांना एक पुन्हा जोरदार उत्तर देणं, अरे तुले म्हणणं एकमेकाला, असं टेलिव्हिजनवरून आपण सामना पाहिला. पण ही सगळी लुटूपुटूची लढाई आहे असं वाटतं. मग या शुक्ला नावाच्या माणसाने एक अजेंडा सेट करायचा, आम्ही हिंदुत्वासाठी लढतोय, म्हणजे आम्ही उत्तर भारतीय आहोत. आणि त्यांनी सांगितलं की 80% बजरंग दलवाले किंवा काय भीमपवाले हे 80% उत्तर भारतातले हिंदू असं ते म्हणाले. याचा अर्थ उत्तर भारतीय आम्ही जे सेना आहे आणि मुंबईतले सगळे उत्तर भारतीय हे हिंदुत्ववादी आहेत असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे. आणि ते आम्ही सनातनी हिंदुत्ववादी आहोत याचा अर्थ काय आहे. आणि संदीप देशपांडे म्हणाले की तुम्ही भाजप, म्हणजे त्यांनी मनसेतर्फे असा सूचक आरोप झाला की हे शुक्ला हे भाजपच्या स्क्रिप्टनुसार वागतात. आणि माझं म्हणणं असं आहे की ही लुटूपुटूची दोघांची लढाई. म्हणजे या शुक्लांनी एक प्रकारे ही जी काही मतं आहेत उत्तर भारतीयांची, मुंबईतली, महाराष्ट्रातली, ती भाजपकडे म्हणजे हिंदुत्ववादी पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न. म्हणजे उद्धव ठाकरेंची ती मतं कमी व्हावी आणि मराठी मतं ही मतं राज ठाकरेंनी इकडे गेली. राज ठाकरेंनी बँकांच्या जे परप्रांतीय कर्मचाऱ्यांवरती त्यांना दमदाटी करायचे, हल्ले करायचे, कानफटात मारायचे वगैरे वगैरे, आणि मग ती मराठी मतं आपल्याकडे खेचायची आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं नुकसान करायचं अशी स्ट्रॅटेजी आहे पद्धतशीर. त्याची पटकथा भाजपने लिहिलेली आहे. मग ती शहांनी असेल किंवा फडणवीसांनी असेल लिहिलेली आहे. हा माझा संशय आहे की माझा आरोप आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की या सगळ्यामध्ये एक महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं जातं. बघा 18 वर्ष झाली मनसेची स्थापना होऊन. मी तुम्हाला सांगतो, मी कालच एका हॉटेलमध्ये गेलो होतो गिरणगावातल्या, लालबागमधल्या, आणि तिथे मी त्या हॉटेलमध्ये मराठी माणसाचं हॉटेल,
सगळे परप्रांतीय कर्मचारी होते बहुतेक. त्यावेळी मी आधी विचारलं आणि ते म्हणाले की मराठी कामगार मिळत नाहीत. आता मी असा विचार केला की जर राज ठाकरेंना वाटत असेल की मराठी माणसाला नोकऱ्या मिळायला पाहिजेत, तर त्यांनी एक काम करावं ना. त्यांनी त्यांच्या मनसैनिकांची हॉटेल्स असतील किंवा मनसैनिकांच्या ओळखीच्यांची जी हॉटेल्स असतील त्यामधले कामगार, बाबा आम्ही तुम्हाला कामगार पुरवतो आणि एक पोर्टल तयार करा तुम्ही, आणि त्या पोर्टलवर जे चांगले लोक असतील जे म्हणजे पात्र त्यांना पाठवा ना तुम्ही. तुमच्या लोकांची किंवा तुमच्या मित्रांची हॉटेल्स आहेत तिथे तुम्ही त्यांना नोकरी लावा. असा काही प्रयोग केला आहे का त्यांनी? निदान शिवसेनेने स्थानीय लोकाधिकार समिती आहे त्यांची, ती काम करते त्याबाबत अनेक वर्षानुवर्ष. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली, सुधीर जोशी वगैरे आपल्याला माहिती आहे. असं काही काम केलं आहे का त्याने? बघा मी तुम्हाला सांगतो की केवळ भाषणबाजी केली, प्रभावी भाषण केली की त्याच्यावरती त्या टेकूवरती पक्ष नाही उभा राहत. राज ठाकरेंचा पक्ष उभा राहू शकणार नाही त्याच्यावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सतत कोणाच्या तरी इशारानुसार ते काम करतायत असं वाटतं, अशी परिस्थिती आहे. पूर्वी असेल काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोयीचं राजकारण, कधी भाजपच्या सोयीचं राजकारण, आणि सतत पवित्रा बदलायचा. आणि तुम्ही स्टँड बदलता असं विचारलं की मग तुम्ही इतरांना विचारत नाही, असा त्यांचा प्रतिप्रश्न असतो. पण तरीसुद्धा तुम्ही आत्मपरीक्षण करता की नाही? तुमचं जे पक्षाला यशच मिळत नाही इतके वर्ष, अनेक जण सोडून जात आहेत, मग त्याचं तुम्ही आत्मपरीक्षण करा. आणि हे उद्धव ठाकरेंचा पक्षही त्यांनी करायला पाहिजे असं मी म्हणेन ना. की तुमच्या पक्षाला समजा गळती लागली असेल, तो कमजोर झाला असेल, तर त्यांनी विचार केला पाहिजे. मी कुठल्याही एका पक्षाच्या बाजूने बोलत नाही. आता तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने एखादं सकारात्मक राजकारण करणं, आता समजा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आरोग्याचा प्रश्न घ्या ना. मराठी माणसं, हिंदू माणसं, मुस्लिम माणसं, जी तुम्ही हिंदुत्ववादी आहेत ना, हिंदू मराठी आहेत ना, किंवा हिंदू अन्य भागातले लोक आहेत, साऊथ इंडियन्स आहेत, त्यांच्या आजाराचे प्रश्न आहेत ना. हॉस्पिटल्स लुटतायत, त्यांना जागा मिळत नाही. तुम्ही KEMमध्ये चक्कर मारा एकदा, केवढी गर्दी असते बघा. तुम्ही हे आरोग्याचे प्रश्न घ्या. तुम्ही शिक्षण किती महाग होत चालले हे प्रश्न घेण्याच्या ऐवजी असे काही वरवरचे काहीतरी हे घ्यायचे आणि स्टंटबाजी करून केवळ पब्लिसिटी मिळवायची आणि मतं मिळवण्याचा प्रयत्न करायचा. यामुळे मनसे वाढणार नाही, हे स्पष्ट आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये मला असं म्हणायचं की तुम्ही जर सतत नकारात्मक कार्यक्रम घेतला की काहीही करून उद्धव ठाकरे यांचा पक्षाला पर्याय म्हणून आपला पक्ष उभा राहावा म्हणून मग भाजपच्या तालावरती ताकदीनादीन करायचा, हा तुमचा अजेंडा असेल तर चालणार नाही. तो माझ्या मते तुम्ही तुमचा स्वतंत्रपणे पक्ष वाढवू शकता ना. भाजपच्या बरोबर जा तुम्ही, काँग्रेस राष्ट्रवादी, तुम्हाला जे काही करायचं ते करा. तुमचा पक्ष वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम आदमी पक्षाने नाही का केला प्रयत्न, तसा करा तुम्ही. तृणमूल काँग्रेसने केलं, यश मिळवलं, तसा करा तुम्ही प्रयत्न. पण तुम्ही सतत उद्धव ठाकरेंचं कसं नुकसान होईल त्यांच्या पक्षाचं एवढंच बघतात. आणि आता एकनाथ शिंदे सुद्धा कदाचित मध्ये मध्ये डोळ्यामध्ये सरतात त्यांना. पण तुम्ही तुमचा पक्ष अशाने वाढणार नाही. आणि माझं म्हणणं आहे की आता ते पुन्हा एकदा प्रबोधनकार ठाकरे यांचा उल्लेख करतात. कुंभमेळ्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रबोधनकारांचा उल्लेख केला, त्यांच्या पुस्तिकेचा उल्लेख केला. चांगली गोष्ट आहे राज ठाकरेंनी. पण प्रबोधनकारांनी कधीही धर्म आणि जातीवरनं वाद केला नाही. सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला. आज महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करण्याचा प्रयत्न चालला आहे आणि तो भारतीय जनता पक्ष किंवा शिंदेसेना म्हणजे शासकीय पुरस्कृत पक्ष आहे. तो म्हणजे भाजप पुरस्कृत पक्ष आहे. मनसे सुद्धा सध्या भाजप पुरस्कृत पक्ष आहे का अशी शंका यावेळीची परिस्थिती आहे. मग तुम्ही प्रबोधनकारांचं जर नाव घेत असाल तर या प्रकारे हिंदू मुसलमान करून वातावरण बिघडवणं हे शोभत नाही आहे. आणि हे भाजपचा अजेंडा आहे, त्याच्यावरती तुम्ही कशासाठी काम करताय? आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि
परप्रांतीयांची जिथे जिथे मुजोरी किंवा दादागिरी सुरू असेल मोठ्या प्रमाणात, तर त्या ठिकाणी तुम्हाला ती दादागिरी वेगळ्या मार्गाने मोडून काढता येईल. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की साधी प्लाझा मंडळी घ्या की दादर हा भाग आहे मनसेचा, त्या ठिकाणी तुम्ही बघा की त्या ठिकाणी मराठी भाजीवाले हे कमी होत चाललेत आणि परप्रांतीय तिथे वाढत चालले. मग तिथे मराठी भाजीवाले जास्तीत जास्त यावेत. आणि हे स्पष्टपणे मी सांगतो की परप्रांतीय हे अधिक अस्वच्छता करतात, त्यांच्या तोंडावर सांगण्याची गरज आहे. आणि ही अस्वच्छता करतात, त्याला लगाम घालणं हे करता येऊ शकतं, त्यासाठी फटकवायचं नाही आहे. पण मराठी माणसाची ताकद आपोआप जर वाढली, मराठी व्यापार उद्योग असेल किंवा अशा ठिकाणी मराठी मंडळींमध्ये मराठी असणं, मॉलमध्ये मराठी माणसास नोकरी लावणं हे असेल तर मराठीचं अस्तित्व वाढेल. इथे कशा प्रकारे नोकरी व्यवसायामध्ये मराठी माणूस पुढे येईल हे बघितलं पाहिजे. त्याच्या उलट जर भाजपच्या अजेंड्यानुसार कोणी महाराष्ट्राचा योगी आदित्यनाथ बनण्याचा प्रयत्न करत असेल तर ती फार वाईट गोष्ट आहे. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश होऊ देऊ नका. महाराष्ट्रात परप्रांतीय सगळीकडे का वाढतात हेही बघा. उत्तर प्रदेश बिहारचा विकास झाला, झारखंडचा विकास झाला झपाट्याने, तर ते येणार नाहीत. पण त्याचवेळी कोणाला अडवता येत नाही. पण प्राबल्य जर महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा व्हायचं असेल तर त्यासाठी वेगळ्या दिशेने सनदशीर मार्गानेच प्रयत्न करावे लागतील. आणि जात धर्म प्रांत याच्यावरनं विष कालवणं हे चुकीचं आहे. उद्धव ठाकरे यांनी मी मुंबईकरचा नारा दिला होता, त्यावेळी राज ठाकरेंनी अचानकपणे रेल्वे भरतीवरनं म्हणजे लोकांना त्यांच्या पक्षाने बदलून काढल्यामुळे ते मी मुंबईकरचं अभियान जे सर्वसमावेशक अभियान होतं, चांगलं अभियान होतं, ते मागे पडलं. आता उद्धव ठाकरे पुन्हा त्यांच्याच पक्षाचे एक नेते हे ज्या मी मला वाटतं मालाड भागात उत्तर भारतीयांना मराठी शिकवणार आहेत. चांगली गोष्ट आहे. पण त्या बॅनरवरती जे मराठी हे जे सगळं लिहिलं होतं, मराठी आम्ही तुम्हाला शिकवणार, चांगली गोष्ट आहे, सकारात्मक गोष्ट आहे. आणि म्हणजे तुम्ही उत्तर भारतीयांचं मराठीकरण करा ना. अशा प्रकारे त्यांना मराठी संस्कृतीची ओळख करून द्या. आणि त्या बॅनरमध्ये त्या मराठी चुकीच्या अनेक चुका होत्या अशी बातमी प्रसिद्ध झाली. हे टाळलं पाहिजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने देखील. पण आज हे भावना उद्दीपित करण्याचं प्रक्षोभक राजकारण जे आहे ते महाराष्ट्राला उत्तर प्रदेशकडे घेऊन जाणार आहे. राम मंदिर किंवा रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, कुठल्या ना कुठल्या वेळी, उद्या गणपती असेल महाराष्ट्रात, त्याच्यावरनं धार्मिक दंगली होता कामा नये. सामंजस्य वाढलं पाहिजे या सणांच्या माध्यमातून. उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी महाराष्ट्रात घडता कामा नये. आणि त्यासाठी भाजपच्या स्क्रिप्टनुसार वागून महाराष्ट्रातल्या एखाद्या अस्मितावादी पक्षाने त्याला बळी जाता कामा नये हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच मी हे आवाहन करतोय, शांततेचं आवाहन सगळ्यांना. आणि महाराष्ट्रात माती कालवू नका. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे. हा पुरोगामी मार्ग महाराष्ट्र आहे. हे ऐकून तुम्हाला कंटाळा आला असेल, पण या पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामी महाराष्ट्र करण्याचं काम जर महायुतीतले काही पक्ष आणि त्यांच्या कच्छबी लागलेले मनसेसारखे पक्ष एक प्रकारे त्यांच्या मार्गावरती जात असतील तर ते चांगलं नाही आहे, एवढंच मी सांगतो. आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देशमुख ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद.